सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व भिक्षुक वासनिक नामधारक धर्मप्रेमी अच्युत गोत्रीय बांधवांना पविते पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा हा दिवस मंगलमय पवित्र असा पविते पर्वाचा दिवस आहे। पंथामध्ये परधर्मामध्ये सर्वत्र पविते पर्वाचा उत्साह ओसंडून वाहत आहे। मठा मंदिरामधून मार्गामधून तीर्थस्थाने आणि घराघरातून देवपूजेला आज उत्साहाने पविते पर्व पूजाविधी होत आहे, त्याची तयारी चाललेली आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बीड येथे भक्तिजनांनी पविते अर्पण केलं आणि तेव्हापासून हा विधी पंथाचा एक महत्त्वाचा विधी म्हणून रूढ झाला। तसं पाहिलं तर ईश्वर धर्मामध्ये सण उत्सव करण्यासाठी लीळा चरित्रामध्ये कुठेही श्री चक्रधर प्रभूंनी आज्ञा केलेली नाही। आणि पंथामध्ये जे सण उत्सव केले जातात ते एकतर वैदिक परंपरेमधून पंथामध्ये आलेले, वैष्णव परंपरेमधून पंथामध्ये आलेले हे सण नंतर मागाहून प्रचलित झालेले दिसतात। ईश्वर धर्मामध्ये परमार्गामध्ये फक्त दोनच उत्सव अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, ते म्हणजे विजन उत्सव आणि पविते पर्व। विजन उत्सव म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळी येथे असताना खांडे महानवमीच्या दिवशी विजनाला गेले। म्हणजे हिवरळी येथे नागाविहीर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सूर्योदयाच्या वेळेस नागाविहिरीवरती गेले, दिवसभर तिथं थांबले आणि त्याच्यानंतर पुन्हा नगरामध्ये आले। आणि याचं कारण सांगताना स्वामींनी भक्तिजनांना सांगितलं की आज खांडे महानवमी आहे, आज घराघरामध्ये प्राण्यांचा बळी दिला जातो देवतेला, सर्वत्र देवतांचा संचार आहे, त्या देवता बळी घेतात आणि हे जन त्यांना बळी देतात। ही व्यवस्था आम्हीच निर्माण केलेली आहे आणि देवतेला मुभा देण्यासाठी आणि गावामध्ये बळी देवतेला दिला जाणार आहे खांडे महानवमीच्या निमित्ताने, आणि हिंसा होणार आहे, त्यामुळे हिंसावर्ते तीयस्थानी महात्म्य असो नये। आणि म्हणून आजचा हा दिवस खांडे महानवमीचा दिवस हा देवतेला बळी देण्याचा दिवस आहे, म्हणून ह्या दिवशी साधकांनी नगरामध्ये थांबू नये, गावामध्ये थांबू नये, तर विजनाला जावं। आणि म्हणून आज विजनाला जायचंय असं भक्तिजनांना देवांनी सांगितलं। आणि बाईसा वगैरे हे बाईसांना
बाईसांनी तयारी केली आणि श्री चक्रधर प्रभू हिवरळीला नागाविहिरीवरती आले आणि तिथे दिवसभर थांबले आणि त्याच्यानंतर आणि मग सायंकाळच्या वेळेस पुन्हा नगरामध्ये आले. हा विजन उत्सव तेव्हापासून महानुभाव पंथामध्ये मोठ्या उत्साहाने विजनाला जाण्याची प्रथा सुरू झाली. हा एक महानुभाव पंथाचा हा एक मोठा उत्सव आहे, विजन उत्सव. आणि दुसरा जो उत्सव आहे तो पविते पर्वाचा. बीड येथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना भक्तिजनांनी पविते अर्पण केले. पविते म्हणजे नारळ आणि सूत. नारळ आणि सूत याला हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे. पवित म्हणजे जानवे, सूत, आणि हे सूत आणि नारळ पविते पर्व हे गुरुला, देवाला, संत श्रेष्ठांना अर्पण करण्याची भारतीय संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे. आणि ह्याच संस्कृतीचा संस्कार त्या भक्तिजनांवर असल्यामुळे की आज देवाला पौतं करावं, सूत आणि नारळ अर्पण करावेत या भावनेनं आणि त्यांनी सूत आणि नारळ श्री चक्रधर प्रभूंना मोठ्या पूजा पुरस्कार करून मोठ्या उत्साहाने आणि देवाला अर्पण केलं आणि त्या ठिकाणी मोठा सोहळा केला. आणि तेव्हापासून ही परंपरा महानुभाव पंथामध्ये चालत आलेली आहे. खरं तर पविते ही वैदिक संस्कृतीचं एक उत्सव आहे. नारळ आणि सूत श्रेष्ठांना अर्पण करणं, देवाला अर्पण करणं, गुरुला अर्पण करणं ही एक वैदिक परंपरा आहे. सूत म्हणजे जानवं आणि नारळ हे अर्पण करण्याची वैदिक परंपरा आहे. परंतु ती वैदिक परंपरा अन्य देवताशास्त्रामधून लुप्त झालेली आहे. आणि महानुभाव पंथामध्ये ही परंपरा आजही टिकून आहे. कारण बीड येथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना भक्तिजनांनी पविते अर्पण केले, तेव्हापासून ही परंपरा रूढ झालेली आहे. आणि असा हा आजचा दिवस पविते पर्वाचा. पविते कुणाला अर्पण करायचं तर श्रेष्ठांना अर्पण करायचं, गुरुला अर्पण करायचं, परमेश्वराला अर्पण करायचं. हे या पाठीमागचा उद्देश आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की जे काही करायचं ते ईश्वराच्या ठिकाणी करायचं, पूजाविधी. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, मन मना भव मद्भक्तो मद्याजी मम नमस्करू. जी काही श्रद्धा अर्पण करायची, जी काही भक्ती करायची, जो काही विधी करायचा तो परमेश्वराच्या ठिकाणी करायचा भक्ताने. इतर जगामध्ये जे देवता विधी चाललेले असतात ते पाहून, त्या विधीचं आकर्षण पाहून भक्तांना वाटतं की बा तिकडे मोठ्या स्वरूपामध्ये विधी चाललेले आहेत, मग आपण काय करायचं, आपण परमेश्वराच्या ठिकाणी करायचं. हे पौतं आपण परमेश्वराला अर्पण करतो. त्याच्यानंतर अनेक असे महानुभाव पंथामध्ये सणाचं आचरण सुरू झालं. जसं आषाढी एकादशीला हे वैष्णव लोक मोठ्या स्वरूपामध्ये उपवास करतात आणि पंढरपूरला जातात. त्यांचं ते संघटितपणे चालणं, त्यांचं ते भक्तीमध्ये, देवतेच्या भक्तीमध्ये न्हावून जाणं, जयघोष, वाद्य, हे बघून एक आकर्षण निर्माण झालं. संघटनेनं ते पंढरपूरला जातात. एक 10-15 दिवस वारीमध्ये ते अगदी म्हणजे उत्सवाचं, आनंदाचं वातावरणामध्ये सहभागी होतात. आणि ते पाहून आम्हा ईश्वर भक्त महानुभावांना सुद्धा असं वाटायला लागलं की मग ते देवतेला जातात तर मग आपण देवपूजेला जावं. आपणही असं संघटित सगळेजण मिळून मोठ्या उत्सवाने, मोठ्या आनंदाने, भक्ती भावनेचं वातावरण निर्माण करावं आणि आपणही भक्तिरसामध्ये डुंबून जावं. आणि ही प्रेरणा घेऊन आणि देवपूजा विधी महानुभाव पंथामध्ये सुरू झाला. असे अनेक उत्सव सुरू झाले, जयंत्या सुरू झाल्या. वास्तविक 30, 35, 40 वर्षापूर्वी महानुभाव पंथामध्ये पंचावताराच्या जयंत्या होत नव्हत्या. अगदी म्हणजे
जयंतीच्या दिवशी विडावसर फक्त लीळाचरित्रामध्ये निरूपणामध्ये त्याचा उल्लेख व्हायचा, चिंतनामध्ये स्मरणामध्ये सर्व ईश्वर अवताराच्या अवतार घेण्याच्या लीळेचं चिंतन व्हायचं. पण त्यांच्या जयंत्या वगैरे 40 वर्षापूर्वी कुठे जाहीर रीतीनं करत नव्हते. त्याला सामाजिक स्वरूप, उत्सवाचं स्वरूप नव्हतं. परंतु इतर संप्रदायामध्ये, अन्य संप्रदायामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये उत्सवाने जयंत्या होतात साजऱ्या, ते पाहून आपल्याही महानुभाव पंथामध्ये ह्या जयंत्या सुरू झालेल्या आहेत. पण महानुभाव पंथाचे मूळ सण 2च आहेत, आणि ते म्हणजे एक विजन आणि दुसरं पवित्र पर्व. तर असं हे पवित्र पर्व आज सर्वत्र उत्साहाने साजरं होत आहे. देवाला पौतं अर्पण करीत आहेत. त्याच्यामध्ये कलात्मकता, रसिकता ही दृष्टी आली, आणि मग नारळाला गुंफणं, रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफणं, आणि त्याच्यानंतर त्याला सूत लावणं, आणि मग ते देवाला अत्यंत भक्तिभावाने अर्पण करणं, असे विधीचं स्वरूप निर्माण झालं. आणि आज हा विधी पूर्ण पंथामध्ये संपन्न होत आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्करो मामे वैशे सत्यम ते प्रतिजाने प्रियोशिने. जे काय करायचं ते माझा भक्त माझ्याच ठाई करतो. आणि त्याप्रमाणे आज पौत आणि राखी देवाला अर्पण केल्या जाते. परमेश्वराला पौत अर्पण केलं. आज श्रीमूर्तीधार्या परमेश्वर आज विद्यमान नाहीत. भगवान श्री दत्तात्रेय प्रभू हे अमोघ दर्शनीय अवतार आहेत. गुप्त रूपाने त्यांचा संचार आहे. आणि परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथे नांदत आहेत. श्री चक्रपाणी प्रभू, श्रीकृष्ण भगवंत आणि श्री गोविंद प्रभू हे त्रय परमेश्वर अवताराने धामाला गेलेले आहेत. मग ह्या परमेश्वर अवताराचं, श्री चक्रधर प्रभू श्रीमूर्तीधार्या परमेश्वराचं तर आपल्याला सान्निध्य नाही. त्यांना पौतं कसं अर्पण करणार ते आपल्याला शक्य नाही, कारण परमेश्वराचं सान्निध्य आपण जोडलेलं नाही. उत्तरापंथाला श्री चक्रधर प्रभू राज्य करीत आहेत, त्यांना पौतं कसं अर्पण करणार. भक्तिजनांनी तर साक्षात श्रीमूर्तीधार्या परमेश्वर श्री चक्रधर प्रभूंना पौतं अर्पण केलं होतं. आपल्याला ते भाग्य नाही. सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार ते अमोघ दर्शन आहेत. श्री चक्रधर प्रभूंनी सांगितले ते अमोघ दर्शन. भाग्यवान अधिकारी जीवांना ते दर्शन घडतं, तेवढा अधिकार आपण जोडलेला नाही. आता हे पौतं कुणाला अर्पण करायचंय, तर असन्निधानीच्या ह्या परमार्गाला पौतं अर्पण करण्यासाठी 2 जागा आहेत. आणि ते म्हणजे एक स्थान प्रसाद. स्थान प्रसाद हे जड, आणि चेतन म्हणजे भिक्षुक आणि ज्ञानी आहे. एक जड आणि एक चेतन. 4 साधनांपैकी जड साधन आहे स्थान आणि प्रसाद, आणि चेतनापैकी भिक्षुक आणि वासनिक हे 2 साधनं आहेत. आणि या 2 साधनांच्या ठिकाणी पौतं अर्पण करण्याचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जड साधन कोणतं, तर स्थान आणि प्रसाद. स्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता हे परमेश्वराच्या शक्ती त्या ठिकाणी विद्यमान आहेत. आणि प्रसादाच्या ठिकाणी सुद्धा मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता ह्या शक्ती विद्यमान आहेत. मायाशक्ती ही स्थानाच्या ठिकाणी प्रधान अंगाने आहे, आणि कृपाशक्ती हे प्रसादाच्या ठिकाणी प्रधान अंगाने उपस्थित आहे. या ठिकाणी पौतं समर्पित करून आपण हा विधी आचरण करतो. आणि हे प्रसाद आपल्या ठिकाणी नसतात, आपल्या प्रत्येक घराघरामध्ये नसतात. म्हणून ह्या प्रसादाला सुद्धा पौतं करण्यासाठी भिक्षुक, वासनिक अधिकरणांच्या ठायाला जातात, मार्गामध्ये जातात, कारण तिथे प्रसाद असतात. देवपूजा असते, प्रसाद असतात. त्या ठिकाणी जाऊन मार्गामध्ये जाऊन पौतं अर्पण करतात, कारण त्या ठिकाणी वस्त्रप्रसाद, दाढ, केश, कलाप, नख हे असे परमेश्वरांचे मूर्तिनिष्ठ प्रसाद त्या ठिकाणी असतात. म्हणून मार्गामध्ये जातात.
देवपूजा घरी असते, प्रत्येक उपदेशांकडे देवपूजा आहे. देवपूजेला घरी प्रसाद अर्पण पवित्र अर्पण करतात, देवपूजेला पवित्र अर्पण करतात, त्याच्यानंतर प्रसादासाठी आश्रममध्ये जातात. हे जड साधन, या जड साधनाच्या ठिकाणी पहिले पवित्र अर्पण केल्या जातो आणि त्याच्यानंतर चेतन साधनांच्या ठिकाणी म्हणजे भिक्षुक वासनिकाच्या ठिकाणी पवित्र अर्पण करावं. चेतन साधन जे आहे यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे, म्हणजे परमेश्वराची बोधशक्ती. अक्षरदाता जीव आणि बोधदाता परमेश्वर. भिक्षुक वासनिक यांनी श्री गुरुकडून अक्षर ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण ईश्वर कृपेने त्यांना बोध सुद्धा मिळालेला आहे. आणि हा बोध म्हणजे ही ज्ञानशक्ती, ही ज्ञानशक्ती भिक्षुकाच्या आणि वासनिकाच्या ठिकाणी असते. आणि म्हणून जिथे जिथे पवते सोहळे होतात, भिक्षुकाच्या ठिकाणी जाऊन पवत अर्पण करावं, अशी आजच्या ह्या दिवसाची परंपरा आहे. ज्ञानियाच्या वासनिकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ज्ञानियाच्या व वासनिकाच्या हृदयामध्ये ईश्वर विद्यमान आहेत. परमेश्वर दोन स्वरूपामध्ये आहेत, व्यक्ताव्यक्त, त्याच्याही वेगळं अजून दोन स्वरूप आहेत. ते एक श्रीमूर्तीधार्या परमेश्वर आणि वचनरूप परमेश्वर. श्रीमूर्तीधार्या परमेश्वराचं सान्निध्य आज आपल्याला नाही. श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथे निघून गेले, आपण सर्व असन्निधानामध्ये आहोत. असन्निधानामध्ये आहोत म्हणजे श्रीमूर्तीधार्या परमेश्वर आपल्याला दृष्टीस पाहण्यास मिळत नाहीत, आपण असन्निधानी आहोत. परंतु वचनरूप परमेश्वर, या परमेश्वराने आपलं ज्ञान भक्तिजनांनी निरूपण केलं. भक्तिजनांना जे ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण केलं, ते ब्रह्मविद्याशास्त्र गुरुकडून अध्ययन करून ज्ञानी आणि वासनिकांनी आपल्या हृदयामध्ये जपलं. आणि तो वचनरूप परमेश्वर, हा वचनरूप परमेश्वर भक्तांच्या हृदयामध्ये आहे, ज्ञानियांच्या, भिक्षुकांच्या, वासनिकांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून त्या हृदयस्थ परमेश्वराचं पूजन करून त्यांना पौत अर्पण करण्यासाठी आजच्या दिवशी भिक्षुक वासनिकांची मार्गोमार्गी गर्दी पाहायला मिळते. श्री गुरुपूजन, कारण गुरुपूजन म्हणजे काय की गुरुच्या हृदयामध्ये असलेल्या ज्ञानाचं पूजन. गुरुचं शरीर पार्थिव, गुरुच्या शरीरामध्ये आत्मा आणि परमेश्वराची ब्रह्मविद्या. श्री गुरूंच्या ठिकाणी शरीर त्यांचं, त्यांचा आत्मा आणि ब्रह्मविद्याशास्त्र. आणि परमेश्वराचंच पूजन करावं, परमेश्वराचीच भक्ती करावी, परमेश्वराचंच नमन वंदन चिंतन करावं असं शास्त्राज्ञ आहे. मग गुरुचं पूजन म्हणजे त्या शरीराचं पूजन नाही, त्यांच्या आत्म्याचं सुद्धा पूजन नाही, तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या ब्रह्मविद्याशास्त्राचं पूजन आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले ज्ञान पूज्य, ज्ञान हे पूजनीय आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकी पवित्र वस्तू या जगामध्ये अन्य कोणतीही नाही. मग या ज्ञानाचं पूजन करायचं म्हणजे कुठे करायचं, तर आपल्याला गुरुकडे जावं लागतं आणि गुरुच्या हृदयातील ज्ञानाचं पूजन करावं लागतं. आपल्याला जर पवित्र अर्पण करायचं असेल तर गुरुकडे जावं लागतं आणि गुरुला गंधाक्षदा समर्पित करून आणि त्यांना सूत आणि नारळांनी गुंफलेलं हे पवतं त्यांना अर्पण केलं म्हणजे ज्ञानाचं पूजन आहे. हे ज्ञानाचं पूजन म्हणजेच ईश्वराचं पूजन आहे. कारण परमेश्वर अनंत शक्तीने युक्त आहे. परमेश्वराचा एक अवयव म्हणजे हे ब्रह्मविद्याशास्त्र आहे. ब्रह्मविद्याशास्त्राचं पूजन म्हणजे गुरुचं, म्हणजे परमेश्वराचं पूजन. ब्रह्मविद्याशास्त्राचं पूजन म्हणजे गुरुचं पूजन, परमेश्वराचं पूजन.
आणि हे ब्रह्मविद्याशास्त्र चेतन साधनाच्या हृदयामध्ये आहे. मायाशक्ती, कृपाशक्ती आणि प्रसन्नता याहूनही ज्ञानशक्ती ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या ज्ञानशक्तीचं पूजन आज पविते समर्पण करून केल्या जातं. म्हणून आजच्या या दिवसाला श्री गुरुपूजनाला अत्यंत महत्त्वाचं असं मानलं गेलेलं आहे. अन्य देवताशास्त्रामध्ये गुरुला फार थोर मानलेला आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अन्य देवताशास्त्रात गुरुला परब्रह्म मानलेला आहे, परंतु परमेश्वर शास्त्रामध्ये गुरुला ईश्वर मानलेलं नाही, गुरुला परब्रह्म मानलेलं नाही. परंतु गुरुच्या हृदयामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान ईश्वराचं ज्ञान, ब्रह्मविद्या ज्ञान असल्यामुळे आणि ब्रह्मविद्या हे परमेश्वराचं एक अंग असल्यामुळे त्या ब्रह्मविद्येच्या रूपाने परमेश्वर त्या गुरुच्या हृदयामध्ये निवास करत असतो. तो परमेश्वर त्या गुरुच्या हृदयामध्ये निवास करत असतो आणि त्या हृदयस्थ परमेश्वराचं पूजन, पविते पूजन म्हणजेच गुरुपूजन होय. आज गुरुपूजनाला फार मोठं महत्त्व यामुळे आहे की गुरुचं पूजन करत असताना त्यांच्या हृदयास्थ परमेश्वराचं पूजन होतं. आणि परमेश्वराचं जर पूजन करायचं असेल तर आपल्याला गुरुकडे जावं लागतं. म्हणून गुरुचं आज फार मोठं महत्त्व महानुभाव पंथामध्ये सांगितलेलं आहे गुरुपूजनाचं. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तप उच्यते. कारण गुरुकडे काय आहे, देवपूजन म्हणजे देवाचं पूजन, ईश्वराचं पूजन. द्विज म्हणजे दोनदा जन्म झालेला. दोनदा जन्म झालेले कोण कोण आहेत? साधूचा दोनदा जन्म झालेला आहे, जो अनुसरला आहे त्याचा. तो ज्या परिवारामध्ये जन्माला आला त्या परिवाराचं जाती कुळ वगैरे हे त्याला चिटकलं, तो तिथे जन्म झाला त्याचा. त्याच्यानंतर तो गुरुच्या सान्निध्यात आला आणि गुरुच्या सान्निध्यात आल्यानंतर गुरुनी त्याला ज्ञान दिलं आणि पूर्वीच्या सगळ्या गोष्टी गुरुनी खोडून काढल्या आणि त्याला सांगितलं, पूर्वीच्या सगळ्या गोष्टी तू सोडून दे, त्याचा त्याग कर आणि माम अनुस्मर, मी सांगतो ब्रह्मविद्याशास्त्र परमेश्वराचे त्याप्रमाणे तू अनुसर. आणि मग गुरुनी सांगितलं त्याप्रमाणे त्या शिष्याने हे सर्व सोडून दिलं. म्हणजे तिथं त्याचा मृत्यू झाला. म्हणजे सर्व पूर्वीच्या सगळ्या अन्यथा संकल्पना, अन्यथा ज्ञान त्यांनी त्यागलं. जाती कुळ नाव गोत्र सगळं, माता पिता स्वदेश वगैरे सगळं त्यागलं. तिथं त्याचा मृत्यू झाला, मानसिक मृत्यू. आणि त्याच्यानंतर द्विज म्हणजे दोनदा जन्म झाला. म्हणजे गुरुनी त्याला आपलं नाव दिलं आणि त्या नावाच्या समोर गुरुचं नाव लागलं, गुरुकुळाचं नाव लागलं. म्हणजे हा त्याचा दुसरा जन्म. जो अनुसरलेला आहे त्याचा दोनदा जन्म होतो. पहिल्या गृहस्थाश्रमामध्ये माता पित्याच्या पोटी जन्म होतो तो जन्म, आणि संन्यास घेतल्यानंतर दुसरा जन्म. आणि म्हणून दुसरा जन्म होतो म्हणून नामकरण विधी होतो साधूंचा. संन्यास घेताना नामकरण विधी होतो. जो जन्माला येतो त्याचं नाव ठेवलं जातं आणि म्हणून संन्यास घेतल्याबरोबर त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला नाव दिलं जातं आणि त्या नावाच्या पुढे त्याच्या गुरुकुळाचं नाव लागतं. त्याला वेली म्हणतात. देवद्विज. जी कन्या असते तिला सुद्धा द्विज म्हणलेलं आहे. ती माता पित्याच्या पोटी जन्माला येते पण लग्न झाल्यावर सासरी जाते. तिचा दुसरा जन्म दुहिता असं कन्येला म्हणतात. पक्षाला सुद्धा द्विज म्हणतात. अंड्याच्या रूपाने पहिले त्याला जन्म मिळतो आणि अंड फुटल्यानंतर दुसऱ्यांदा जन्म मिळतो. देवद्विज. गुरु म्हणजे कोण? गुरुचे अनेक प्रकार आहेत. संत रामदासांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, जो त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये म्हणलेलं आहे, जो जयाचा घेतला गुण तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. प्रत्येकाकडून काहीतरी शिकलेलो आहे आपण, मग ते गुरु ठाईच आहेत. आमचे उद्धार करते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, भाजीये गुरु मानावा. पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत. मुलगी सासरी आली
की तिला भाजी कशी करावी हे सासू शिकवत असे. भाजी कशी करावी हे शिकवणारी सुद्धा गुरुच आहे. गुरु ही संकल्पना विशाल आहे. पण या ठिकाणी गुरु काय म्हणलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे, देवद्विज गुरु. गुरु म्हणजे ज्यांनी परमेश्वराचा, ज्याला ज्ञान प्राप्त आहे, जो परमेश्वराचा बोधवंत आहे, ज्यांनी सर्वसंग परित्याग करून जो अनुसरलेला आहे, तो सद्गुरु. ज्याच्या हृदयामध्ये ईश्वराचं ज्ञान आहे, जो बोधवंत आहे, अन्यथा ज्ञान त्याच्याकडे लेश मात्रही नाही, तो गुरु. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तप उच्यते. आणि त्याने अशा प्रकारचं शारीर तप करतोय तो, वाचिक तप, शारीर तप, मानसिक तप, असा तो गुरु. आणि ह्या गुरुनी आपल्याला ज्ञान निरूपण करून आपल्यावर उपकार केलेले आहेत. आणि म्हणून ह्या गुरुच्या ठिकाणी जाऊन त्यांना पवित्रे समर्पण करून त्यांची पूजन करणे म्हणजे अप्रत्यक्ष रीतीने त्या गुरुच्या हृदयातील ईश्वर, हृदयस्थ ईश्वराचे, त्याच्या हृदयामध्ये असलेल्या वचनरूप परमेश्वराचे पूजन करणे होय. आणि परमेश्वराचं पूजन हे आज गुरुपूजनाच्या रूपाने केल्या जातं. हे गुरुपूजन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आज या पौते पर्वाच्या प्रसंगी मार्गोमार्गी ठिकठिकाणी गुरुपूजन केलं जातं. आणि म्हणून लोक दुरून दुरून आश्रमामध्ये येतात, दुरून दुरून मार्गामध्ये येतात, मठामध्ये जातात आणि ज्ञानियांचं, अधिकाऱ्यांचं, गुरूंचं, भिक्षुकांचं पूजन करतात. ज्यांना लांब प्रवास शक्य नाही ते आपल्या गावातील किंवा आसपास कोणी साधू संत असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांचं पूजन करतात. परंतु ज्यांना घरी सोडता येत नसेल तर घरामध्ये सुद्धा निमित्त गुरु असतात. त्या निमित्त गुरुचं सुद्धा पौतं घालून पूजन करावं. निमित्त गुरु म्हणजे ईश्वर दाखविणारा तो निमित्त गुरु होय. निमित्त गुरु पण फार मोठा महत्त्वाचं म्हणजे एक साधन आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले निमित्त मानिजे. ज्यांनी आपल्याला ईश्वर दाखवला त्याच्याप्रती आपली आदरणीय श्रद्धा असली पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला ईश्वर दाखविलेला आहे. म्हणून निमित्त मानायला पाहिजे. ह्या निमित्ताचं सुद्धा पौत पर्वानी पूजन करायला पाहिजे. श्री माहिम भट्ट ज्यावेळेस रिद्धपुरामध्ये आले प्रथमच, त्यावेळेस श्री गोविंद प्रभू कुठे आहेत म्हणून त्यांनी एका मातंगाला विचारलं. आणि मातंगानी एका वृक्षाखाली वृक्षाकडे बोट दाखविलं, सांगितलं त्या वृक्षाखाली बसलेले श्री प्रभू बाबा. आणि त्यांनी जिकडे अंगुली निर्देश केला तिकडे माहिम भट्टांनी पाहिलं आणि त्यांना श्री प्रभू बाबांचं दर्शन झालं. तो मातंग घाईघाईने निघून गेला. परंतु त्या मातंगानी मला श्री प्रभू बाबा दाखविले, ईश्वर दाखविला, या कृतज्ञतेपोटी माहिम भट्टांनी त्या मातंगाला 2 साष्टांग दंडवत घातले तिथेच रस्त्यावरती, बेशीवरती. निमित्त फार मोठं महत्त्वाचं आहे. निमित्त मानलं तरच तुमचं आध्यात्मिक प्रगती शक्य आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या वासनिकांचे, वेगवेगळ्या भिक्षुकांचे निमित्त वेगवेगळे असू शकतात. ते निमित्त दीक्षित असतीलच, भिक्षुक असतीलच असं नाही. आपल्या घरामध्ये एखादी सून आहे, त्या सुनेचे निमित्त तिचे सासरे असू शकतात. सासऱ्यानी मुलाच्या लग्नासाठी, वधू संशोधनासाठी फिरले आणि फिरून त्यांनी एक मुलगी पसंत केली आणि तिला सून म्हणून घरात आणलं. आणि घरात आणल्यानंतर घरामध्ये सासऱ्यांनी तिला सांगितले की बाई हे असं आहे, हे परमेश्वर भक्ती मार्ग आहे, हे जे घरातील देवपूजा आहे हे परमेश्वर चरणांकिती विशेष आहेत. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. जो जीव परमेश्वराला शरण जातो तो मुक्त होतो, त्याचा उद्धार होतो, तो नरकापासून मुक्त होतो. परमेश्वर त्याचं रक्षण करतात, त्याचा उद्धार करतात. आणि म्हणून आम्ही सर्वजण उपदेशी आहेत, तू पण उपदेश घे, असं त्या सासऱ्यांनी तिला प्रेरित केलं. आणि सासऱ्यांनी प्रेरित केलं म्हणून घरी आलेल्या कुठल्या तरी एखाद्या भिक्षुकाच्या समोर बसून तिनं उपदेश स्वीकार केला आणि ती उपदेशी झाली.
खरं पाहिलं तर एक अर्ध्या तासाच्या विधीमध्ये तिला ईश्वर धर्म कळाला का? नाही. लग्न होऊन सासरी आल्यानंतर जवळजवळ 1-1.5 वर्षापर्यंत तिनं सासू सासरे घरातल्या सगळ्यांचं ते आचरण बघितले, भक्ती बघितली आणि तिच्या मनामध्ये प्रेरणा झाली आणि हा परमेश्वर भक्तिमार्ग आपणही स्वीकारावा अशी तिला इच्छा झाली. आणि मग कोणीतरी साधू आले आणि त्यांच्यासमोर पान सुपारी नारळाचा विडा देऊन 5 दंडवत घालून त्यांच्याकडून उपदेश घेतला. मग आता धर्माला लावणारे सासू सासरे की ते साधू? तर त्या सासऱ्याला निमित्त गुरु हे पद द्यायला पाहिजे, कारण त्याच्या निमित्तामुळे हिला धर्म मिळालेला आहे. जर त्यांनी तिला पसंत नसते केलं तर ती कुठल्या तरी अन्य घरामध्ये गेली असती आणि तिकडच्या देवी देवतेंची भक्ती करत बसली असती. पण सासऱ्यांनी तिला सून म्हणून पसंत केलं. ती उपदेशी घरामध्ये आली आणि उपदेशी घरामध्ये येऊन तिला हा परमेश्वराचा धर्म मिळाला. म्हणजे याला निमित्त कोण आहे? तर ते सासरे आहेत. आणि म्हणून ज्यांना आज पवत्याच्या दिवशी जर दूर कुठे जाता येत नसेल तर घरामध्ये सासऱ्याला गंध अक्षता लावून त्यांना पवतं अर्पण केलं तरी हा गुरुपूजनाचा विधी त्यांना घडतो. म्हणून गुरुची संज्ञा ही व्यापक आहे. आजचं हे गुरुपूजन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पविते पर्व महत्त्वाचं आहे. देवाला पवतं आज होत आहे, उद्या गुरुपूजन होत आहे. ह्या दोन्हीही पूजनाचा श्रद्धावंतांनी, भाविकांनी, भिक्षुक वासनिकांनी लाभ घ्यावा आणि कृतार्थ व्हावे. सर्वांना पविते पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.